नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सँडविच। तर आपण जे काकडी, टोमॅटो, कांदा घालून करतो ते सँडविच नाही बनवणार आहे। मी वेगळ्या प्रकारचं सँडविच बनवतेय, पनीर आणि बटाट्याचं। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत 3। त्यानंतर चाट मसाला, ही पुदिन्याची चटणी करून घेतली आहे, पुदिना, कोथिंबीर, लसूण, मीठ घालून। त्यानंतर हे मेयोनीज आणि सॉस हे एकत्र करून घेतले, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ, तूप, पनीर, तेल। त्यानंतर हे लाल तिखट, हे धना पावडर, हळद आणि हे लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे। हा कांदा बारीक चिरून घेतलाय, हे चीज आणि ब्रेडच्या स्लाइस। तर आपण आधी पनीर आणि बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्यात मी तेल टाकून घेतेय। बघा, पनीर आणि बटाट्याच्या आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला कांदा थोडासा, अगदी थोडासा तळून घ्यायचा आहे। आपल्याला हा कांदा जास्त नाही लाल करून घ्यायचा आहे, आपण सँडविचसाठी तसा पण कच्चाच कांदा वापरतो, तर अगदी थोडासा आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे। हिरवी मिरची जरा परतून झाली की त्यात धना पावडर, हळद आणि लाल तिखट घालायचे। हे परतून झालं की त्यात स्मॅश केलेला बटाटा आणि पनीर टाकून घ्यायचे। तुम्ही बटाटा आणि पनीर अर्धा अर्धा घेऊ शकता, किंवा फक्त बटाटाही घेऊ शकता, फक्त पनीरही घेऊ शकता। तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे त्याची क्वांटिटी घ्यायची आहे। आता मी यात कोथिंबीर आणि चाट मसाला टाकून घेते आणि आता मीठ। आता हे चांगलं एकत्र करून घ्यायची आपल्याला ही भाजी। बघा, आपली भाजी आता तयार झालेली आहे बनवून। मी पॅन गरम करायला ठेवते दुसरा, आपल्याला सँडविच गरम करण्यासाठी। आता 2 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्यात। त्यानंतर एका स्लाइसला हे सॉस आणि मेयोनीजचं मिश्रण हे लावून घ्यायचंय व्यवस्थित, आणि दुसऱ्या स्लाइसला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची अशी। त्यानंतर आपण ही जी भाजी बनवली आहे ही अशी स्लाइसला व्यवस्थित लावून घ्यायची एका। याच्यावरती चीज किसून घ्यायचंय आणि वरनं दुसरी स्लाइस लावून असं व्यवस्थित दाबून घ्यायचंय। आणि आपण पॅन वरती आता पॅन वरती आपण आपलं सँडविच शेकवून घेऊ दोन्ही बाजूने। मी तूप टाकले पॅन वरती, आणि आता सँडविच एक शेकते तोपर्यंत आपण दुसरं बनवून घेऊयात। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर चिली फ्लेक्स पण टाकू शकता तुम्ही। ह्या ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचंय आणि इकडून पण आपलं सँडविच शेकवून घ्यायचंय। मी आता दुसरं सँडविच पण इथे ठेवते।
हे बघा, आपले दोन्ही सँडविच आता चांगले भाजून झालेले आहेत. आता मी ते काढून घेते डिशमध्ये. आता आपण मधून सँडविच कट करून घेऊयात. हे बघा, आपले सँडविच आता तयार झालेले आहे.